वेलकम टू द सपनाज क्वेश्चन पेपर चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण 6वीचा गणित विषयाचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर बघणार आहोत. 20 गणांचा पेपर आहे हा. चला बघूया. रिकाम्या जागा भरा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ओके, तर चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहते त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात. एकाच प्रकारच्या राशींच्या मापनाचे गुणोत्तर काढताना त्या मापनाची एकके समान असली पाहिजेत. एक संख्या व 3 ची बेरीज किती असते? x अधिक 3. ओके, एका संख्येची चौपट किती असते? तर 4x. चौपट 24 असेल तर 4x बरोबर 24 आणि 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार 15x. आता पुढचा प्रश्न काय? दुसरा. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 4. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. किती आहे? 84 आणि 60. तर बघा, 84 चे अवयव पाडले आपण. पहिला 2 ने भाग दिला 42चा, परत 2 ने भाग दिला 21चा, परत 3 ने भाग दिला 7 आले. 7 ही मूळ संख्या, 5 ही मूळ संख्या. मूळ संख्येच्या पुढे अवयव पडता येत नाहीत. मग 84 60चं कसं आलं बघा. बेदुने 4 आणि 4 त्रिक 12. इथे पण बेदुने 4 4 त्रिक 12 म्हणजे 12 गुणिले 7 12 गुणिले 5 12 12 कट झाले, उरले किती? 705. 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत काढा. 20 ची 3600, 16 ची x. मग तिरकस गुणाकार केलेला आहे, तर x गुणिले 20 बरोबर 3600 गुणिले 16. उत्तर किती आलं? तर x बरोबर हा 20 गुणाकारात आहे, पलीकडे भागाकारात 3600 गुणिले 16/20 बरोबर 2880. अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये लिहा. तर बघा, 2/5. ओके, तर ह्याचे टक्के काढायचे. म्हणजे 2/5 बरोबर x/100, कारण टक्के म्हणजे 100 ना. 100चे किती ते काढायचे. मग 2 गुणिले 100 आणि 5 गुणिले x तिरकस गुणाकार केला, तर मग x ची किंमत काढायची. तर 5 पलीकडे गेला, भागाकारामध्ये गेला. 100 गुणिले 2/5, मग भाग दिला तर उत्तर 40 येतं आपलं, 40%. प्रश्न चौथा 5-2 वरचा. एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? टक्के काढायचे. म्हणजे 800 पैकी 736 बरोबर 100 पैकी किती? तिरकस गुणाकार केलेला आपण आणि इथले एक्सच्या बरोबर जे 800 होते गुणाकारात ते पलीकडे भागाकारात, म्हणजे 100 गुणिले 736/800. उत्तर आलेलं आहे 92%. खालील गुणोत्तर प्रमाणाचा तक्ता पूर्ण करा. 3/12चं गुणोत्तर आहे. बघा इथे लक्षात ठेवा, 3 आणि 12 मध्ये काय संबंध आहे गुणाकाराने? तर 3 चोक 12 होतात. मग तसं इथं 5 आहेत तर 5 चोक 20. ओके, ते 32 आहे तर 32ला 4 ने भागायचे, तर 8 चोक 32, 1 चोक 4 असं. तर उदाहरण प्रश्न सोडवा. ओके, कोणतेही 2. 10 किलोग्राम तांदळाची किंमत 325 रुपये आहे, तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढा. 325/10. ओके, कारण 10ची किंमत आहे 325, तर 8 किलोची किती? तिरकस गुणाकार केला. 325 गुणिले 8/10, कारण 10 इथे गुणाकारात आहे तर पलीकडे भागाकारात. एक्सची किंमत किती आलेली आहे? तर 260 रुपये आलेली आहे. म्हणजे 8 किलो तांदळाची किंमत किती येणार आहे? 260 रुपये. खालील समीकरण सोडवा. y वजा 5 बरोबर 1. तर मग हा वजा 5 इथे म्हणजे 5 जो इथे वजा बाकी आहे तो पलीकडे बेरीज होणार. तर y बरोबर किती आहे? 1 अधिक 5 बरोबर 6. मग इथे 4x बरोबर 52. मग इथे 4 जो आहे x बरोबर गुणाकारात आहे, पलीकडे गेला भागाकारात. मग 52 4 म्हणजे x बरोबर किती आले? 13. पुढचा प्रश्न काय आहे? सरिताने 700 रुपयास 1 याप्रमाणे 18 खुर्च्या खरेदी केल्या, तर 18,900 रुपयास या सर्व खुर्च्या विकल्या, तर त्याने नफा किती झाला आणि किंवा तोटा किती झाला? एक लक्षात ठेवा, इथे 18 खुर्च्यांची आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे, पण खरेदी किंमत एका खुर्चीची दिली. तर 18 खुर्च्यांची खरेदी किंमत काढू. तर बघा 18 खुर्च्यांची किंमत किती येणार आहे? तर 700 गुणिले 18 बरोबर 12,600. म्हणजे 12,600 खरेदी किंमत, 18,900 विक्री किंमत. विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झालाय. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, 18,900 वजा 12,600. उत्तर आलेलं आहे 6,300. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे पुढचा ते मला कमेंटमध्ये कळवा. म्हणजे मी लवकरात लवकर तो व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.